तुमचा मोबाईल तुमच्यापेक्षा जास्त हुशार झाला आहे. सकाळी डोळे उघडताच तुम्ही काय करता? पाणी पिता? नाही. देवाचं नाव घेता? नाही. सगळ्यात आधी तुम्ही मोबाईल उघडता आणि तिथून तुमचा दिवस तुमच्या हातात राहतच नाही. इंस्टाग्राम सांगतं की पुढे काय करायचं. यूट्यूब सांगतं की कोणता व्हिडिओ बघायचा. ॲमेझॉन सांगतं की काय विकत घ्यायचं. झोमॅटोचं नोटिफिकेशन येतं आणि काय खायला ऑर्डर करायचं हे सांगतं. किंवा मग स्पॉटिफाय सांगतं की कोणतं गाणं ऐकायचं. हळूहळू निर्णय घेण्याची सवयच निघून जाते. मोबाईलला तुमच्या झोपायचा वेळ माहिती आहे, तुमच्या आवडी माहिती आहेत, तुम्ही कुठे जाता हे पण माहिती आहे, तुमचं प्रेम कोण आहे, तुमची भीती, तुमचा राग, सगळं एका अर्थानं तुम्ही स्वतःला जितकं ओळखता त्यापेक्षा जास्त तुम्हाला तुमचा फोन ओळखतो. आणि ही गोष्ट धोकादायक आहे. कारण जर कोणीतरी तुमचं लक्ष नियंत्रित करू शकत असेल, तर तो तुमचे निर्णय पण नियंत्रण करू शकतो. आजपासून एक प्रयोग करा. फक्त एकच दिवस फोन उघडण्याच्या आधी स्वतःला विचारा, मी हा फोन का उघडतो आहे? जर उत्तर नसेल तर फोन बंद करून टाका. कदाचित त्या दिवशी तुम्ही पहिल्यांदा मोबाईल वापराल, मोबाईल तुम्हाला नाही. कल्पना करा की तुमचा एक दिवसासाठी गायब झाला. काय हरवेल? फोन की तुमचा अर्धा दिवस? आपल्याला वाटतं आपण मोबाईल वापरतो, पण एक प्रश्न विचारू, दिवसातून किती वेळा तुम्ही मोबाईल उघडता आणि का उघडता हे विसरता? व्हॉट्सॲप स्टेटस पाहायला उघडता, 5 मिनिटांसाठी यूट्यूबवर असता, यूट्यूबवरून इंस्टाग्रामवरून ॲमेझॉनवरून गुगल आणि शेवटी फोन हातात घेण्यामागचं मूळ कारणच आठवत नाही. हे विसरणं नाही, ही रचना आहे. आपल्या मेंदूत एक गोष्ट आहे, तिला म्हणतात डोपामाइन. लोक समजतात डोपामाइन म्हणजे आनंद. तसं नाही. डोपामाइन म्हणजे अपेक्षा. काहीतरी मिळणार आहे, नवीन मेसेज, नवीन लाईक, नवीन रील किंवा नवीन ऑफर, नवीन नोटिफिकेशन. आपला मेंदू प्रत्येक वेळी विचार करतो, कदाचित यावेळी काहीतरी महत्त्वाचं असेल, म्हणून आपण स्क्रीन खाली ओढतो. पुन्हा आणि पुन्हा आणि पुन्हा. कसिनोमध्ये स्लॉट मशीन का चालतात? कारण प्रत्येक वेळी खेळणारा जिंकत नाही. कधी जिंकतो, कधी हारतो, पण पुढच्या वेळी कदाचित जिंकू ही आशा माणसाला खेळवत असते. तुमचा मोबाईलही हेच करतो. प्रत्येक वेळी काहीतरी मनोरंजक दिसत नाही, पण कधीकधी दिसतं आणि तो कधीकधी तुमचं आयुष्य खातो. सर्वात धोकादायक गोष्ट कोणती माहिती आहे? फोन तुमचा वेळ घेत नाही, तो तुमची लक्ष देण्याची क्षमता बदलतो. 10 वर्षांपूर्वी आपण एखादं पुस्तक अर्धा तास वाचू शकत होतो. एक चित्रपट शांतपणे पाहू शकत होतो. एकाच विचारावर बसू शकत होतो. आज 20 सेकंदात कंटाळा येतो. व्हिडिओ स्लो वाटतो. 5 मिनिटात लेख मोठा वाटतो. कोणी बोलत असेल तर मध्येच फोन बघावासा वाटतो. आपण अधीर झालो नाही, आपल्याला अधीर बनवलं गेलं आहे. आणखी एक विचित्र गोष्ट घडते. पूर्वी कंटाळा यायचा आणि कंटाळ्यामधून कल्पनांचा जन्म घ्यायचा. आज कंटाळा आला की फोन बाहेर, बसची वाट बघताय फोन, जेवण येईपर्यंत फोन, लिफ्टमध्ये फोन, टॉयलेटमध्ये फोन. कंटाळा नावाची जागाच उरली नाही. आणि जिथे कंटाळा संपतो तिथे कल्पनाशक्तीचाही संपायला उशीर लागत नाही. तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या आयुष्यात जवळपास प्रत्येक मोठा निर्णय एकाग्रतेत झालेला होता. करिअर, प्रेम, व्यवसाय, घर, पैसा. हे निर्णय रील स्क्रोल करताना घेतले जात नाहीत, ते शांततेत घेतले जातात. आणि शांतता ही आज सर्वात महाग गोष्ट झाली आहे. पण खरी गोष्ट अजून पुढे आहे. तुमचा फोन तुमच्याबद्दल खूप काही जाणतो. तुम्ही कुठे जाता, किती वेळ झोपता, कशावर थांबता, कशाला घाबरता, कशावर हसता, तुम्हाला कशामुळे राग येतो, कशामुळे पैसे खर्च करता आणि कोणत्या चेहऱ्याकडे जास्त वेळ बघता, कोणत्या बातमीवर क्लिक करता. आणि तुमच्या आईलाही कदाचित हे सगळं माहीत नसेल, पण तुमच्या फोनला माहिती आहे. आणि मग अल्गोरिदम एक निर्णय घेतो. तुम्हाला काय आवडतं हे दाखवण्याऐवजी तुम्हाला काय आवडायला लागेल तो हे ठरवू लागतो. आज तुमचे मत बनवत नाही,
पण ती हळूहळू तयार केली जाते. एक व्हिडिओ, एक पोस्ट किंवा एक जाहिरात बघून हजारो छोट्या छोट्या ढकलण्याने तो तुमचं मत बदलतो. एक दिवस विचार करा, तुमचं एखाद्या विषयावर मत आहे, खरंच आहे की नाही? की गेल्या 6 महिन्यात तुम्ही जे पाहिलं त्याची ही बेरीज आहे. आपल्याला वाटतं आपण स्वतंत्र विचार करतो, पण आपण विचार करतो ते विचार कोणी निवडून दिलेले असतील तर. याला मी डिजिटल गुलामगिरी म्हणतो. कोणी तुमच्यावर बंदूक ठेवलेली नाही, कोणी तुम्हाला आदेश दिलेला नाही, पण तुम्ही स्वतःच फोन उघडता, स्वतः स्क्रोल करता, स्वतःच वेळ देता आणि मग म्हणता वेळच मिळत नाही. म्हणून उद्यापासून फोन कमी वापरा असा सल्ला मी देणार नाही, कारण तो उपयोगाचाच नाही. त्याऐवजी प्रत्येक वेळी फोन हातात घेताना आधी एक प्रश्न विचारा, मी फोन वापरतोय की फोन मला वापरतोय? जर या प्रश्नाचं उत्तर प्रामाणिकपणे देता आलं तर कदाचित तुमच्या आयुष्यात सर्वात महत्त्वाचा अपडेट तुमच्या फोनला नाही, तुमच्या मेंदूला मिळेल.